नमस्कार, मी स्नेहा नडे. किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण लाल मटाची पालेभाजी कशी करणार आहोत ते या लाल मटाचे फायदे आपल्याला खूप सारे फायदे आहेत. लाल मटामध्ये त्याच्यामध्ये लोह असल्यामुळे रक्तातील आपल्या हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करते. आता आपण ह्याच्यामध्ये विटॅमिन लाल मटाची पालेभाजी कशी भरपूर प्रमाणात आहे. चला तर सर्वप्रथम लसूण कढईमध्ये टाकला आहे. लसूणाच्या पाकळ्या चॉप करून लसूण थोडं परतलं गेल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चॉप केलेले मिरची टाकणार आहोत. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो सुद्धा आपल्याला गुलाबीच्या रंगावर परतून घ्यायचा आहे. सोबत आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. बघा गुलाबीसर झाला आहे रंग, म्हणून थोडीशी हळद टाकलेली आहे. त्याच्यामध्ये हळद ऑप्शनल आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकावी, नाही आवडत तर स्किप करावं. चांगलं परतल्यानंतर आता बारीक धुवून चिरलेला लाल माठ आहे तो कढईमध्ये टाकलेला आहे आणि हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव होईपर्यंत वर खाली पलित्याने ही भाजी परतून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण भाजी परतली गेलेली आहे. कलर सुद्धा त्याचा सुंदर सुरेख लाल रंगाचा आलेला आहे. आता आपल्याला याला वाफ येण्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लो करायचा. 4-5 मिनिटं झालेली आहे. झाकण पाहून बघितलं, आतमध्ये भाजी पूर्ण शिजत आलेली आहे म्हणून ती परतून बघितली आहे. भाजी पूर्णतः शिजत आलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीचा रंगही बदललेला आहे. आता आपल्याला थोडंसं खवलेलं ओलं खोबरं वरून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटं ही भाजी परतायची आहे. पाहू शकता खोबरं टाकल्यामुळे अतिशय सुरेख अशी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि ही भाजी झाली तयार. आणि चला मग सर्वांनी या लाल माटाच्या भाजीचा आस्वाद घेऊया. सर्वांसाठी लाल माटाची भाजी तयार झालेली आहे. ही लाल माठ भाजीची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल